क्वेश्चन क्या है देखो, द फंक्शन, देखो सगळ्या पद्धतीचे एक एक प्रश्न मी घेतोय. ह्याच्या टाईपचे आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत एंट्रन्स साठी. 1/1 plus x square is decreasing in the interval, is decreasing in the interval. पुन्हा तोच प्रश्न फक्त डिक्रीजिंग कुठे आहे ते विचारले त्यांनी. ठीक आहे, -∞ to -1. ऑप्शन बी -∞ to 0. जरा ऑप्शन कडे व्यवस्थित लक्ष द्या. ऑप्शन कसे लिहिलेले आहेत, मी कोणता ब्रॅकेट यूज केलेला आहे. ओके, ऑप्शन कसे लिहिलेले जरा त्याच्याकडे लक्ष द्या. हे फंक्शन दिले 1/1 plus x square इज डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे रे? लेस दॅन 0 असायला पाहिजे. याचं डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे? लेस दॅन 0 असायला पाहिजे, बरोबर. आणि इट इज डिक्रीजिंग इन द इंटरवल. यातल्या कुठल्या इंटरवल मध्ये डिक्रीजिंग आहे? पहिले ऑप्शन जरा लक्षात घेऊया. अशा पद्धतीचे ऑप्शन कसं आहे बघा. पहिला दिला इथे साधा ब्रॅकेट टाकलेला आहे, ठीक है, कंस टाकलेला है -∞, -1 और यहाँ पे स्क्वायर ब्रैकेट यूज किया है, बराबर. इसमें और इसमें फर्क क्या है? दिस इज कॉल्ड एज एक्सक्लूसिव ब्रैकेट, दिस इज कॉल्ड एज एक्सक्लूसिव एंड दिस इज कॉल्ड एज इंक्लूसिव ब्रैकेट. और ये एक्सक्लूसिव और इंक्लूसिव क्या है? अगर मैंने ऐसे लिखा सिंपल एक्सक्लूसिव ब्रैकेट में 1,3 लिखा, इसका मतलब 1 और 3 के बीच में, लेकिन 1 और 3 छोड़ के सब पार्ट आता है. देखो 1 और 3 अगर मैंने ऐसे सादा ब्रैकेट डाला हुआ है तो 1 और 3 के बीच का सब नंबर इसमें आता है सेट में, लेकिन 1 और 3 नहीं आता क्योंकि सिंपल ब्रैकेट है. अगर मैंने 1 के बदले यहाँ पे पीछे स्क्वायर ब्रैकेट डाल दिया तो ये 1 भी इंक्लूड हो गया. इंक्लूसिव, इंक्लूसिव मतलब वो इंक्लूड है उसमें, ठीक है. मतलब 1 और 3 के बीच का सब पार्ट प्लस 1 भी आ गया, और अगर मैंने 3 को भी ऐसे कर दिया तो 3 भी आ गया, बराबर. इसका क्लियर हो गया मीनिंग? लक्षात येते का मी काय सांगितलं आता? साधा ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट मधला फरक. येस सर. सिंपल ब्रॅकेट इज नथिंग बट एक्सक्लुझिव्ह ब्रॅकेट, एक्सक्लुझिव्ह, आणि स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर इन्क्लुझिव्ह, बरोबर. आता ह्यांनी म्हटलं की हे फंक्शन यांना काय पाहिजे, तर फंक्शन हॅज टू बी डिक्रीजिंग फंक्शन. हे डिक्रीजिंग पाहिजे फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 plus x square, सॉरी, हे फंक्शन त्यांना पाहिजे डिक्रीजिंग. डिक्रीजिंग याचा अर्थ काय रे? याचं डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे? द डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स जे काही येईल, द डेरिव्हेटिव्ह हॅज टू बी, आता याचं 1/1 plus x square चं डेरिव्हेटिव्ह काय असेल? येस, 1/x चा फॉर्म्युला अप्लाय करा ना, ठीक आहे. -1/1 plus x square द होल स्क्वेअर असेल, बरोबर, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus x square. लक्षात घ्या, आता हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आलं पाहिजे, ठीक आहे. 1/x चा फॉर्म्युला लावला -1/x square, पण हा x नाहीये. 1/x square एक कंपोजिट फंक्शन म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह इट हॅज टू बी लेस दॅन 0 बिकॉज इट इज डिक्रीजिंग फंक्शन. आपल्याला डिक्रीजिंग फंक्शनची व्हॅल्यू शोधायची, लक्षात येते. तो -1/1 plus x square द होल स्क्वेअर इंटू 2x इट हॅज टू बी लेस दॅन 0, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, -2x इंटू -1 इंटू 2x दॅट इज -2x अपॉन 1 plus x square द होल स्क्वेअर हॅज टू बी लेस दॅन 0. आता डिवाइड बाय 1 plus x square द होल स्क्वेअर आहे, तिकडे गेल्यानंतर 0 ला काय होईल? मल्टिप्लाय होईल, बरोबर की नाही. काय फरक पडला का? -2x हॅज टू बी लेस दॅन 0, बरोबर. -2x लेस दॅन 0 म्हणजेच काय झालं थोडक्यात? x काय असायला पाहिजे? बोला. x ची व्हॅल्यू 0 टाकली तर चालेल. लक्षात घ्या, आता इथून पुढे मेन काम आहे. x ची व्हॅल्यू जर मी 0 टाकली, 0 इंटू -2 0, 0 इज लेस दॅन 0 असतं का रे? नसतं, बरोबर. मग 0 पेक्षा थोडासा मी मागे जाऊ शकतो. लक्षात घ्या, 0च्या मागे इकडे कसले नंबर्स आहेत? सगळे निगेटिव्ह. लक्षात घ्या, 0च्या लेफ्ट साईडला कसे नंबर्स आहेत? सगळे निगेटिव्ह. मग जर मी एक्सच्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर जर टाकला, तर निगेटिव्ह हा झाला प्लस, आणि हा -2 निगेटिव्ह है. निगेटिव्ह माइनस इंटू माइनस क्या हो जाएगा? प्लस. तो पॉजिटिव नंबर इज लेस देन 0? नो, मतलब लेफ्ट साइड में आप आ ही नहीं सकते हो. लेफ्ट साइड में आप नहीं आ सकते. तो राइट साइड में जाओगे तो यहाँ पे क्या होगा? सभी नंबर क्या हो गए? पॉजिटिव हो गए. तो एक का कोई भी एक पॉजिटिव नंबर डाल दो, पॉजिटिव इंटू -2 विल बिकम नेगेटिव, यस और नो. तो नेगेटिव नंबर इज ऑलवेज लेस देन 0. तो 0 के आगे, 0 तो बिल्कुल नहीं चलेगा, 0 छोड़ के 0 के आगे वाला कोई भी पार्ट आप सब्स्टिट्यूट करो. मैं क्या बोल रहा हूँ, क्लियर हो रहा है? 0 छोड़ के 0 के आगे वाला कोई भी पार्ट आप सब्स्टिट्यूट करो, आपका आंसर हमेशा नेगेटिव आएगा, मतलब लेस देन 0 आएगा. 0 छोड़ के आगे वाला मतलब कितना? 10 करोड़, 50 करोड़, यस और नो. अनलिमिटेड कितना भी बड़ा नंबर डाल दो, इंटू -2 करोगे वो नेगेटिव होगा, जो कि लेस देन 0 होने वाला है. मतलब अपना कंडीशन सेटिस्फाई हो रहा है 0 से आगे, लेकिन 0 नहीं.
मतलब अभी 0 से इंफिनिटी तक जा रहा हूँ, लेकिन 0 आ रहा है क्या उसमें? नहीं आ रहा है, इसके लिए यहाँ पे सादा ब्रैकेट, और इंफिनिटी के लिए कोई एंड होता ही नहीं, तो यहाँ पे भी सादा ब्रैकेट। तो ऑप्शन नंबर डी। ओके सॉरी, एक्चुअली देयर वाज अ कॉल। ठीक है, ऍडमिट करून कोण आहे? नाही नाही, क्वेश्चन पाहिजे मला, क्वेश्चन पण द्या. ओके, लक्षात आलं का? जरा मला कमेंट करा पटकन, माइक म्यूट अनम्यूट करून. यस सगळ्यांना सर। लक्षात येते? सबको समझ में आ रहा है? क्लियर? जितना आपका अच्छा आवाज आएगा उतना मुझे पढ़ाने में मजा आएगा. ठीक है, नेक्स्ट. sorry, I am getting calls multiple times. Okay, next is the function x minus 2 upon x plus 1 where x is not equal to -1 डाला है. इसको ज्यादा टेंशन मत लो इसका, क्योंकि दिस इज द गिवन कंडीशन. अगर x का वैल्यू आप -1 सब्स्टिट्यूट करोगे, x इज नॉट इक्वल टू -1, अगर इक्वल टू -1 होगा तो -1 + 1 0 होगा, तो ये इंफिनिटी में जाएगा फंक्शन, बराबर इंफिनिटी होगा. इसके लिए कंडीशन हमेशा दे देते हैं, ठीक है, उसका टेंशन नहीं लेना है. तो यहाँ पे लिखा है x इज नॉट इक्वल टू -1 है, इज इंक्रीजिंग ऑन द इंटरवल. ये फंक्शन क्या है? इंक्रीजिंग चाहिए उनको. नाउ पे अटेंशन, ये फंक्शन हमें इंक्रीजिंग चाहिए. इट्स नॉट कंपल्सरी कि x - 2 अपॉन x + 1 हमेशा इंक्रीजिंग होगा. ये फंक्शन कभी बढ़ सकता है, कम हो सकता है, फिर बढ़ सकता है. तो उनका कहना क्या है कि भाई ये कहाँ से कहाँ तक बढ़ रहा है, तो आप यहाँ से यहाँ तक, मतलब आपको ये इंटरवल ढूंढना है कि कहाँ से कहाँ तक ये बढ़ते जा रहा है. फिर यहाँ से यहाँ तक देखो, यहाँ से यहाँ तक पूरा उतर रहा है नीचे, दिस इज कॉल्ड एज डिक्रीजिंग, अगेन इंक्रीजिंग. तो उनका क्वेश्चन हमेशा ऐसे आता है कि कौन से इंटरवल में बढ़ रहा है, कौन से इंटरवल में घट रहा है, वो निकालो खाली. हमेशा कोई फंक्शन बढ़ते ही जाएगा, कमी होते जाएगा, ऐसा कोई कंपल्सन नहीं है. कुछ फंक्शंस है जो कुछ टाइम के लिए बढ़ते हैं, फिर वापस डिक्रीज होते हैं. जैसे साइन का ग्राफ देखो आप, साइन का ग्राफ यहाँ से इंक्रीजिंग है, फिर डिक्रीजिंग है, फिर अगेन इंक्रीजिंग है, फिर अगेन डिक्रीजिंग है, कंटिन्यूअसली इंक्रीजिंग डिक्रीजिंग है, बराबर. कोई भी आप ग्राफ लोगे पावर बढ़ा के एक्स का स्क्वायर के आगे, तो आपको ग्राफ ऐसे ही मिलते रहेंगे. ठीक है, नाउ ये इनको चाहिए इंक्रीजिंग फंक्शन. इंक्रीजिंग चाहिए तो इसका डेरिवेटिव क्या आना चाहिए रे? बोलो सब लोग अभी, चलो आंसर करो. डेरिवेटिव क्या आना चाहिए? इट हैज टू बी लेस देन 0 और इट हैज टू बी ग्रेटर देन 0. कम ऑन फास्ट. अरे बोला पटकन. द फंक्शन हैज टू बी इंक्रीजिंग. इंक्रीजिंग याचा अर्थ त्याचा डेरिवेटिव लेस देन 0 असायला पाहिजे की ग्रेटर देन 0, निगेटिव्ह असायला पाहिजे की पॉझिटिव्ह असायला पाहिजे? हॅलो, पॉझिटिव्ह. द डेरिवेटिव हैज टू बी ग्रेटर देन 0. ग्रेटर देन 0. ग्रेट. ठीक है, तो ये जो फंक्शन इसका डेरिवेटिव हैज टू बी ग्रेटर देन 0. आता याचा डेरिवेटिव काढूया. आता याचा डेरिवेटिव x - 2 अपॉन x + 1, इसका डेरिवेटिव कौन से फॉर्म से निकलेगा? u अपॉन v से. यस और नो? यस यस। तो u अपॉन v से इसका डेरिवेटिव मैं निकाल देता हूँ. और ये जो डेरिवेटिव इट हैज टू बी ग्रेटर देन 0, तो u अपॉन v में पहले v का स्क्वायर होगा, x + 1 द होल स्क्वायर, बराबर. तो v x + 1 इंटू डेरिवेटिव ऑफ u, दैट इज x - 2, माइनस u x - 2 इंटू डेरिवेटिव ऑफ v x + 1. ठीक है, इस तरह कुछ v इंटू डेरिवेटिव ऑफ u माइनस u इंटू डेरिवेटिव ऑफ v अपॉन होल डिवाइड बाय v स्क्वायर इज ग्रेटर देन 0. आता जो डिवाइड बाय x + 1 द होल स्क्वायर है, ये जो डिवाइड बाय x + 1 द होल स्क्वायर है, राइट में जाएगा तो 0 को सीधा क्या करेगा रे? मल्टीप्लाई करेगा. तो इसका कुछ काम है क्या अपने पास? जाके सीधा उसको क्या कर रहा है? मल्टीप्लाई करके 0 हो रहा है. तो न्यूमरेटर अपने काम का है यहाँ पे. तो देखो x + 1, देखो एग्जाम में इतना टाइम नहीं होता, बहुत फास्ट करना होता है. ये मल्टीप्लाई वगैरह वो सब अपने दिमाग में चलेगा, सीधा हम इसको हाथ डालेंगे. अब ये जब प्रैक्टिस करोगे तो आप ये नीचे वाला स्टेप लिखोगे भी नहीं.
जेव्हा तुम्ही या टाईपचे क्वेश्चन करताना तुम्हाला माहिती आहे ग्रेटर दॅन 0 दाखवायचं आहे. खाली काय काय येणार ते जाऊन पुन्हा 0 ला मल्टिप्लाय होणार आहे. त्यामुळे तुम्ही खाली काय येतं त्याच्यावर लक्षच देणार नाही. एव्हा तुम्ही खालची स्टेप सुद्धा लिहिणार नाही. तेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस होईल तेव्हाच सांगतोय मी. ठीक आहे. फक्त न्यूमरेटर घेणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 2. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 2 चं 0. 1 मायनस 0 इज 1. म्हणजे काय फरक पडत नाही. मायनस एक्स मायनस 2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 1 इज 1. इट हॅज टू बी ग्रेटर दॅन 0. ब्रॅकेट ओपन करा. एक्स प्लस 1 बरोबर मायनस एक्स प्लस 2. काय चुकलं का? x plus 1 v into derivative of u minus u into derivative of v okay whole divided by x plus 1 the whole square. अच्छा मी याचे ऑप्शन्स तुम्हाला नाही सांगितले तर ऑप्शन आधी सांगायला पाहिजे होते. तर ऑप्शन ए काय दिलेलं आहे बघा. मायनस इन्फिनिटी टू 0. ऑप्शन बी 0 टू इन्फिनिटी. ऑप्शन सी आर म्हणजे ऑल द रिअल व्हॅल्यूज. ऑप्शन डी नन ऑफ दिस. नन ऑफ दिस. आता लक्षात घ्या ज्यावेळी आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढलं ठीक आहे. एक्स प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह एक्स मायनस 2 1 आलं मायनस एक्स मायनस टू डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस 1 काय आला एक्स प्लस 1 आला. ठीक आहे. ब्रॅकेट ओपन केला. इट हॅज टू बी ग्रेटर दॅन 0. एक्स एक्स कॅन्सल 2 प्लस 1 3 3 इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे का चूक आहे रे? बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. पण आता इथं चुकलं काय काय गडबड काय आपल्याला जे पाहिजे ते आन्सर तिकडे अजिबात मिळालेलं नाहीये. काय करता येईल सांगा. इन्क्रीजिंग म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं होतं. ते डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 दाखवायचं होतं. डेरिव्हेटिव्ह जर काढलं ग्रेटर दॅन 0 तर दाखवलं. प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये न्यूमरेटरच गायब झाला. 3 ग्रेटर दॅन 0. 3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आता मला सांगा तर घ्या मी काय म्हणतोय. इथं आपला एक्सच शिल्लक नाही राहिला. चेक करायला की बाबा तुला काय सबस्टिट्यूट केलं तर तू पॉझिटिव्ह होशील किंवा निगेटिव्ह होशील. म्हणजे तुम्ही एक्स काहीही सबस्टिट्यूट करा. एक्सची व्हॅल्यू 0 टाका. इथं एक्सची व्हॅल्यू 0 टाका. काय आन्सर येईल रे? काय फरक पडणार आहे का याच्यामध्ये? नाहीये. म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन 0. एक्सची व्हॅल्यू 1 लाख टाका. आन्सर पुन्हा किती येणार? 3 म्हणजे अगेन ग्रेटर दॅन 0 म्हणजे पुन्हा पॉझिटिव्ह. एक्सची व्हॅल्यू मायनस 50,000 टाका. एक्सची कुठलीही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट तुम्ही केली तर प्रत्येक वेळी तुमचा आन्सर इथे काय येणार आहे? एक कोणाचा तरी ऑफ आहे बघा. प्रत्येक वेळी इथं आन्सर काय अभिजित. प्रत्येक वेळी इथं आन्सर काय येणार आहे? 0 येणार. सॉरी 3 येणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू कुठली जरी टाकली तरी तुमचा आन्सर एव्हरी टाइम आपका आंसर 3 मिलने वाला विच इज ग्रेटर देन 0. दैट इज नथिंग बट आपका आंसर ऑल द रियल वैल्यूज. मतलब आप एक्स का वैल्यू कुछ भी सब्स्टिट्यूट करो आपको ये ग्राफ हमेशा इंक्रीजिंग मिलेगा. लक्षात आलं का? आया ना? Yes. हो सर. ना ठीक है. ये हो गया. इंक्रीजिंग डिक्रीजिंग का पार्ट और एक क्वेश्चन ले लेते हैं इसके ऊपर. प्रत्येक याचे मी 5-5 6-6 क्वेश्चन घेतोय जेणेकरून त्या चॅप्टरचे आपले 50-60 क्वेश्चन होतील. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. इन द इंटरवल 0,1 द फंक्शन f of x is equals to x square minus x plus 1 is a increasing है, b decreasing है, c neither increasing nor decreasing, option D none of these. बघा क्वेश्चन कसा दिलेला आहे. 0,1 या इंटरवल मध्ये हा ग्राफ इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग आहे, नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग म्हणजे स्ट्रेट लाईन आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. बाबा तो वर पण जात नाही खाली पण जात नाही. तो सरळ चाललाय का? नन ऑफ दीज. यापैकी काहीच नाही. आता नन ऑफ दीज हा ऑप्शन पॉसिबलच नाही आहे. का रे बाबा? का तर जर ग्राफ आहे एक तर तो इन्क्रीजिंग असेल, दुसरा डिक्रीजिंग असेल किंवा फ्लॅट असेल. याच्या व्यतिरिक्त काय केस असू शकते? काहीच असू शकत नाही. नन ऑफ दीज हा ऑप्शनच व्हॅलिड नाही आहे याच्यामध्ये. तीनच ऑप्शन आहेत. एक तर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आणि नन ऑफ नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग हे फक्त कॉन्स्टंट टर्म साठी असतं. कॉन्स्टंट टर्म साठी बरोबर. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 500 500 बाकी एक्स वगैरे काहीच नाहीये. याचा अर्थ काय? 500 वरती ती लाईन एक पॅरलल असणार आहे टू एक्स ऍक्सिस. याचा अर्थ हे इन्क्रीजिंग पण नाही डिक्रीजिंग पण नाही. का तर 500 फिक्स व्हॅल्यू काय इन्क्रीज होईल डिक्रीज होईल. एक्सची व्हॅल्यू 10 लाख टाका काय 500 ला फरक पडणार का? तर एक्स पुढे नाहीच आहे त्याच्यात. तो इन्क्रीज पण होणार नाही डिक्रीज पण होणार नाही. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये दोनच ऑप्शन राहतात आपल्याकडे. एक तर तो इन्क्रीजिंग असायला पाहिजे किंवा
डिक्रीजिंग असायला पाहिजे. मग आता कसं चेक करायचं? तर इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग चेक करायचं असेल तर पहिल्यांदा त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. ठीक है, मग ये जो फंक्शन है उसका डेरिवेटिव निकालते हैं एफ डैश ऑफ एक्स. क्या इसका डेरिवेटिव? एक्स स्क्वायर का डेरिवेटिव कितना है? 2x माइनस एक्स का डेरिवेटिव -1 और 1 का डेरिवेटिव हो गया 0. ये आपका डेरिवेटिव मिल गया. नाउ यू हैव टू चेक वेदर इट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह आलं तर इन्क्रीजिंग आहे, निगेटिव्ह आलं तर काय आहे? डिक्रीजिंग आहे. बरोबर की नाही? हा या ना. ठीक आहे. आता हे जे डॅश ऑफ एक्स 2x - 1 आलेलं आहे, आता याच्यात काय करूया आपण एकदा 0 सबस्टिट्यूट करा म्हणजे 0 वरती स्लोप काय तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, एफ डॅश ऑफ 0. 0 वरती 2 into 0 - 1 आन्सर इज -1 म्हणजे हा निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0. आणि एफ डॅश ऑफ 1 सबस्टिट्यूट करूया, दॅट इज 1 वरती गेल्यावर काय होतं? 2 into 1 - 1. 2 - 1 इज 1 विच इज ग्रेटर दॅन 0. बरोबर, म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये बघा 0 वरती हा लेस दॅन 0 होता म्हणजे निगेटिव्ह होता, म्हणजे इथं काय होता? हा डिक्रीजिंग होता. बरोबर, आणि इथं काय होता? इन्क्रीजिंग होता. आता 0 आणि 1 च्या मध्ये कसं सांगणार आपण की काय होता बाबा? हा इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे? कसं सांगणार आपण? 0 वरती तर डिक्रीजिंग आहे, 1 वरती तर इन्क्रीजिंग आहे. म्हणजे थोडक्यात जर याचा ग्राफ काढायचा झाला तर थोडक्यात आपण याचा ग्राफ काढून समजावून घेऊया. ही केस खूप इम्पॉर्टंट आहे. दिसतं खूप सिम्पल, क्वेश्चन पण खूप महत्वाचा आहे. एक्सची व्हॅल्यू 0 टाका, आन्सर 1 आलं. बरोबर, एक्सची व्हॅल्यू 1 टाका, पुन्हा आन्सर 1च आलं. 0 टाकल्यानंतर 1 आलं, 1 टाकल्यानंतर 1 - 1 पुन्हा आन्सर 1च आलं. ठीक आहे. 2 टाका, 2 चा स्क्वेअर 4, 4 + 1 5, 5 - 2 3 आलं. 2 टाकल्यानंतर 3 आलं. -1 टाका, -1 चा स्क्वेअर 1, पुन्हा हा 1 मायनस प्लस 3 आला म्हणजे -1 टाकल्यानंतर पुन्हा 3 येतोय. म्हणजे हा जो ग्राफ असणार आहे तो ग्राफ काय अशा पद्धतीनं चाललेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग 0ला काय होतंय? उतरायला लागलाय बघा. 0 म्हणजे इथं 0 आहे आणि हा 1 आहे. लक्षात येते का? 0 आणि 1. 0ला हा ग्राफ खाली येतोय आणि 1ला हा ग्राफ वरती चाललाय. बरोबर, मग 0 आणि 1 च्या मध्ये हा पार्ट आहे, एवढासा तुकडा हा 0 आणि 1 च्या मध्ये. 0 आणि 1 च्या मध्ये तो असा दिसतोय. मग मला सांगा 0 आणि 1 च्या मध्ये तो ग्राफ इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? बोला पटकन, उत्तर कोण देईल? Increase. increasing, डिक्रीजिंग आहे. Increasing. तर 0 आहे, इथं 1 आहे. 0 आणि 1 च्या मध्ये जर 0 पासून 1 कडे तुम्ही सरकत जायचंय, 0 पासून 1 कडे जाताना हा ग्राफ सुरुवातीला काय होतोय? decreasing, डिक्रीज होतोय आणि पुन्हा काय होतोय? इन्क्रीज होतोय. Increase. म्हणजे तो थोड्या पार्टसाठी डिक्रीज पण व्हायला, थोड्या पार्टसाठी इन्क्रीज पण व्हायला लागलाय. मग पहिला ऑप्शन बरोबर आहे का? फक्त इन्क्रीज होत आहे, चूक. दुसरा ऑप्शन बरोबर आहे का? फक्त डिक्रीज होत आहे, चूक. तिसरा ऑप्शन बरोबर आहे का? इन्क्रीज पण होत नाही, डिक्रीज पण होत नाही, चूक. बघा, ज्याला मी नाही म्हणतो तेच उत्तर निघालं, नन ऑफ दिस. म्हणजे हे डिक्रीज पण व्हायला लागलेलं आहे आणि इन्क्रीज पण व्हायला लागले. द फंक्शन इज डिक्रीजिंग ऍज वेल ऍज इन्क्रीजिंग. काही पार्ट पुरता तो डिक्रीज होतोय, काही पार्ट पुरता तो इन्क्रीज होतोय. लक्षात येतंय? ज्यावेळी तुम्हाला असं कळणार नाही ना, ज्यावेळी समजत नाही काय बाबा नेमकं उत्तर कसं काढू, ग्राफ इज द बेस्ट ऑप्शन. जर एकदम सोपा इक्वेशन असेल ना तर सबस्टिट्यूट करा पटपट पटपट, -2 -1 0 1 2 3 आणि तुम्हाला लक्षात येईल त्याचे पॉईंट ड्रॉ केल्यानंतर बाबा नेमकं काय होतंय तिथे. लक्षात येतंय मला काय म्हणायचंय? समजलं का? पटकन कमेंट करा, माईक ऑन करून सांगा पट 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 सगळे लोक. Yes. yes sir, Oh, sir. Next is the interval in which the function f of x is equals to x square into e raised to minus x is non-decreasing. Is non-decreasing. Non-decreasing चा अर्थ काय झाला रे? नॉन डिक्रीजिंग म्हणजेच काय? इन्क्रीजिंग आहे ना. यस, नॉन डिक्रीजिंग म्हणजेच काय झाला? इन्क्रीजिंग. increasing, ठीक आहे. आणि त्याचे इंटरवल दिलेत. कुठल्या इंटरवल मध्ये ते इन्क्रीज होतोय सांगा? -∞ to 2. बघा लक्षात घ्या, ब्रॅकेट पण खूप महत्वाचे आहे. इथं साधा ब्रॅकेट, इकडे स्क्वेअर ब्रॅकेट आहे. त्यानंतर 0,2, त्यानंतर 2,∞ नन ऑफ दिस. लक्षात घ्या, इन्फिनिटीला कधी स्क्वेअर ब्रॅकेट नसतो. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे तिथं स्टॉप झाला आणि इन्फिनिटी कधी थांबत नाही. ठीक आहे ना? काय म्हटलेलं आहे? दिस फंक्शन इज अ नॉन डिक्रीजिंग. म्हणजे हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे. कुठल्या इंटरवल मध्ये? -∞ पासून 2 पर्यंत वाढतंय का 0 पासून 2 पर्यंत वाढतंय का 2 पासून इन्फिनिटी पर्यंत वाढतंय की नन ऑफ दिस. ठीक आहे. आता हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, याचा अर्थ याचं डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे? बोला, वेदर इट हॅज टू बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह बाबा? Positive. positive,
पॉझिटिव्ह असायला पाहिजे. ठीक आहे. आता ई रेस टू मायनस एक्स आहे, तो मायनस एक्सला प्लस एक्स करून मी खाली घेऊ शकतो, ई रेस टू प्लस एक्स. बरोबर का? राईट. आणि याचं इन्क्रीजिंग आहे, फंक्शन इन्क्रीजिंग आहे, याचा अर्थ याचं डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. तो मी याचं डेरिव्हेटिव्ह काढतो आता. ठीक आहे. मग डेरिव्हेटिव्ह यू अपॉन व्हीचा रूल लावेल मी इकडे. बरोबर का नाही? डिवायडेड बाय ई रेस टू एक्स होल स्क्वेअर. आता मी लिहिणार नाही नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं मी थांबणार. ह्याच्यानंतर जर कुठं आलं तर मी लिहिणार नाही डिनॉमिनेटर. का लिहिणार नाही? छेद मी लिहिणार नाही. लक्षात आलं ना? का तर ते जाऊन 0 ला मल्टिप्लाय होणार आहे. ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. v into derivative of u minus u into derivative of v whole divided by v square, it has to be greater than 0. हा निघून जाईल पार्ट. आता मी इथूनच काढून टाकतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? आहे ना? पटकन बोला. हो. का काढला? का तर तो 0 ला जाऊन मल्टिप्लाय होणार. आता याचं डेरिव्हेटिव्ह करूया तिकडे. ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आलं 2x मायनस एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स ग्रेटर दॅन 0. या दोघांच्या मध्ये काय कॉमन आहे रे? ई रेस टू एक्स कॉमन आहे. ब्रॅकेटमध्ये राहिले 2x मायनस एक्स स्क्वेअर. इट हॅज टू बी ग्रेटर दॅन 0. आता लक्षात घ्या, मेन पार्ट इथून पुढे सुरू होतो. आता ज्यावेळी आपल्याला फायनल स्टेपला येऊन थांबतो इथं अशा ठिकाणी, त्यावेळी आपण विचार करतो की आता मी एक्स काय टाकू जेणेकरून हे पॉझिटिव्ह येईल. आता लक्षात घ्या, ई रेस टू एक्स इंटू 2x मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे इथं दोन फंक्शनचं प्रोडक्ट है. ई रेस टू एक्स है और यहाँ पे क्या है 2x माइनस एक्स पर, ये दोनों का क्या है यहाँ पर मल्टीप्लीकेशन है. जब दो नंबर का मल्टीप्लीकेशन पॉजिटिव आता है तो क्या पॉसिबिलिटीज है, कौन से दो नंबर का मल्टीप्लीकेशन पॉजिटिव आता है रे, कौन से दो नंबर का मल्टीप्लीकेशन पॉजिटिव आता है, पॉजिटिव पॉजिटिव और नेगेटिव नेगेटिव, पॉजिटिव पॉजिटिव एंड नेगेटिव नेगेटिव, बराबर कि नहीं. अगर दोनों नंबर पॉजिटिव होंगे, बराबर, अगर दोनों नंबर पॉजिटिव होंगे तो ही इनका प्रोडक्ट पॉजिटिव आएगा, या फिर दोनों नंबर नेगेटिव होंगे तो ही इनका प्रोडक्ट पॉजिटिव आएगा. तो यहाँ पे दो केस आ गए. केस नंबर 1, एक तो ई रेस टू एक्स पॉजिटिव होना चाहिए, मतलब ग्रेटर देन 0, एंड 2x माइनस एक्स स्क्वायर हैज टू बी ग्रेटर देन 0. ध्यान देना मैं क्या लिख रहा हूँ, ठीक है. अब ई रेस टू एक्स ग्रेटर देन 0 कब आता है रे, ध्यान रखना. ई एक्स का वैल्यू क्या डालू, प्लस डालू, माइनस डालू, 0 डालू, एक्स का वैल्यू कुछ भी डालो, ई रेस टू एक्स का वैल्यू हमेशा 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 के लिए पॉजिटिव आता है. इन माइंड एक्स का वैल्यू आप 0 डाल दो, ई रेस टू 0 1 विच इज ग्रेटर देन 0. एक्स का वैल्यू माइनस डाल दो, -3, ई रेस टू -3 तो 1 अपॉन ई रेस टू +3 हो जाएगा. अगेन इट इज पॉजिटिव. +3 डाल दो पॉजिटिव, मतलब एक्स का कोई भी वैल्यू डाल दो, एक्स बिलोंग्स टू ऑल द रियल नंबर्स, मतलब ये पहला पार्ट मिल गया. मतलब एक्स का कुछ भी वैल्यू मैं इसमें डाल दूं तो मेरा ई रेस टू एक्स का वैल्यू हमेशा हमेशा के लिए क्या आने वाला है, पॉजिटिव आने वाला है. अब यहाँ पे थोड़ा सोचना है आपको, या ना यहाँ पे दोनों में क्या कॉमन है, एक्स कॉमन है, तो ब्रैकेट में 2 माइनस एक्स ग्रेटर देन 0, वापस दोनों का मल्टीप्लीकेशन है ना, दोनों में से एक्स कॉमन लिया, एक्स और 2 माइनस एक्स अगेन ग्रेटर देन 0. मतलब इसके अंदर भी वापस क्या बनने वाले, दो केसेस बनेंगे. यस और नो, इसके अंदर भी दो केसेस, एक एक्स इज ग्रेटर देन 0 एंड 2 माइनस एक्स इज ग्रेटर देन 0. एक तो दोनों पॉजिटिव एंड एक तो दोनों नेगेटिव. एक्स इज लेस देन 0 एंड 2 माइनस एक्स इज लेस देन 0. ठीक है. तो x इज ग्रेटर देन 0 एंड 2x, x इज ग्रेटर देन 0 एंड ये माइनस एक्स आगे गया, 2 इज ग्रेटर देन x, बराबर. यहाँ जरा ध्यान देना, x इज ग्रेटर देन 0 एंड x इज लेस देन 2 लिखा है, बराबर. मतलब 0 और 2 के बीच में, 0 और 2 के बीच में देखो, x इज ग्रेटर देन 0 मतलब 0 से बड़ा एंड 2 इज ग्रेटर देन x, 2 x से बड़ा होना चाहिए, मतलब x इज लेस देन 2, मतलब 0 और 2 के बीच में आंसर आ रहा है इसका. अब यहाँ पे चेक करो, x इज लेस देन 0, 0 के पीछे, एंड ये x उधर गया, x इज ग्रेटर देन 2. ऐसा कोई नंबर होता है क्या जो 0 से छोटा और 2 से बड़ा है, ऐसा कोई नंबर होता है जो 0 से छोटा और 2 से बड़ा होता है, नो. कोई नंबर नहीं है. तर ये केस व्हॅलिड नाही आहे. सिंपल तो विचार करायचा थोडक्यात, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये तर लक्षात आलं 0,2. आता मेन केस 1 झाले, अजून केस नंबर 2 बाकी आहे इकडे. आपण इथं जसं या दोघांना पॉझिटिव्ह घेतलं तसं या दोघांना निगेटिव्ह पण घ्यायचं. ई रेस टू एक्स इज लेस दॅन 0 अँड 2x मायनस एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. पण मी नेहमी आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ई रेस टू एक्स इज नेहमी काय असतो, पॉझिटिव्ह असतो. यांना पाहिजे लेस दॅन 0. पॉसिबल आहे का, नाही, म्हणजे ही केसच पॉसिबल नाही आहे. म्हणजे थोडक्यात आपण इथे येऊन थांबलो 0,2 वरती, आणि 0 आणि 2 इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये, तर नाही आहेत ऑब्व्हियसली नॉट, क्योंकि इथे इक्वल टूचं साईन कुठेच नाही आहे, एक्सक्लुडेड आहे, बरोबर. दोघंच्या दोघं काय आहेत, एक्सक्लुडेड. फॉर एक्झाम्पल नाही, दोघंच्या दोघं काय आहेत, इन्क्लुडेड. सॉरी, दोघांना काय करायचंय, इन्क्लूड करायचंय. मग याच्यातला आन्सर कुठले येईल, 0,2. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन.
लक्ष देते थोडीशी याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येईल. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन जी एक्सरसाइज आहे तुमची टेक्स्टबुक मध्ये बोर्डच्या, टेक्स्टबुक मधली एक्सरसाइज जरा थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. लक्षात आलं का आत्ताचा हा पार्ट सगळ्यांनी सांगा. थोडंसं सोल्युशन मध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते, पण एकदा तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही आरामात नंतर प्रॅक्टिस करून ते करू शकता. फक्त कन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसला पाहिजे की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं. व्हॉट इट एव्हरीवन, बोला पटकन, येस ऑर नो. हॅलो. ओके, नेक्स्ट इज लास्ट स्टेप पुन्हा एकदा समजवू. बघा, ई रेस टू एक्स इंटू 2x मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 असं होतं. इथे ही एक टर्म आहे ही एक टर्म आहे. दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. दोघांचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 0 कधी येतं? ज्यावेळी दोघंच्या दोघं पॉझिटिव्ह असतील. केस नंबर 1 म्हणजे आपला ई रेस टू एक्स पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे, म्हणजे ग्रेटर दॅन 0. अँड 2x मायनस एक्स स्क्वेअर हा सुद्धा पॉझिटिव्ह असायला पाहिजे, म्हणजे ग्रेटर दॅन 0. ही झाली केस नंबर 1. आणि केस नंबर 2 काय? दोघांच्या दोघं निगेटिव्ह असले तरी सुद्धा त्यांचं प्रोडक्ट काय येतं? पॉझिटिव्ह येतं. ई रेस टू एक्स इज लेस दॅन 0 अँड 2x मायनस एक्स स्क्वेअर इज ऑल्सो लेस दॅन 0. पण याच्यामध्ये लक्षात घ्या, आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, ई रेस टू एक्स हे कधीही निगेटिव्ह होत नाही. ई रेस टू एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ई रेस टू एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह इथं बरोबर आहे. पण इथं म्हणले ई रेस टू एक्स इज लेस दॅन 0, हे कधी शक्यच होणार नाही. त्यामुळे ही केस आपण इथंच थांबवून देणार. दिस इज नॉट व्हॅलिड केस. ठीक आहे, व्हॅलिड इथंच आहे. ई रेस टू एक्स इज ग्रेटर दॅन 0. मग इथं याच्यामध्ये ई रेस टू एक्स पॉझिटिव्ह कधी कधी असतो? ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू तुम्ही म्हणाल ती टाकाल. एक्स बिलॉंग्स टू ऑल द रिअल व्हॅल्यूज. एक्सची कुठलीही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ई रेस टू एक्सची व्हॅल्यू इट विल बी ग्रेटर दॅन 0 ऑलवेज. ई रेस टू एक्स का वैल्यू हमेशा क्या आएगा? ग्रेटर दॅन 0 आएगा. और दूसरा है इज ग्रेटर दॅन 0. तो ये दोनों में 2x माइनस एक्स स्क्वायर इज ग्रेटर देन 0. ये दोनों में क्या कॉमन है रे? x कॉमन है, तो ब्रैकेट में बचा 2 माइनस एक्स ग्रेटर देन 0. वापस यहाँ पे दोनों का प्रोडक्ट आया, x इंटू 2 माइनस एक्स इज ग्रेटर देन 0. मतलब इसके अंदर भी कितने केसेस है? अभी 2 केस है. समझ में आ रहा है ना? आया ना? केस नंबर 1, केस नंबर 2. केस नंबर 1 क्या है? ये दोनों के दोनों पॉजिटिव होने चाहिए. x इज ग्रेटर देन 0 एंड 2 minus x is greater than 0. और केस नंबर 2, x is less than 0 and 2 minus x is less than 0. अब ध्यान देना, ये दोनों पॉजिटिव, दोनों निगेटिव, बराबर. अब दोनों x is greater than 0, एक लाइन ड्रॉ करना है. ये देखो x is greater than 0 और ये माइनस x आगे भेज दो, तो 2 is greater than x, मतलब x is less than 2 हो गया. एडजस्टमेंट कर रहा हूँ, ये 2 minus x greater than 0, ये माइनस x उठा के मैंने इधर दे दिया, तो 2 is greater than x, मतलब x is less than 2, उल्टा किया मैंने. समझ में आया कि नहीं? आता लक्षात घ्या, ह्याला आपल्याला मेन लक्षात घ्यायचं आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स इज लेस दॅन 2. मग एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. इथं लिहा 0, इथं लिहा 2. एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा मोठा पाहिजे आणि लेस दॅन 2, 2 पेक्षा छोटा पाहिजे. म्हणजे कुठं आलो रे आपण? 0 आणि 2 च्या मध्ये थांबलो. म्हणजे याच्यामधला कुठलाही नंबर घ्या जो 0 पेक्षा मोठा असेल आणि 2 पेक्षा छोटा असेल, म्हणजे हे कंडिशन इथं झाली. आता इथं जाऊया. एक्स इज लेस दॅन 0 इथे, आणि सॉरी, एक्स इज लेस दॅन 0 आणि हा एक्स इज ग्रेटर दॅन 2 झाला बघा. मायनस एक्स तिकडे गेला, एक्स इज ग्रेटर दॅन 2. ठीक आहे, इथे एक नंबर लाईन ड्रॉ करा. इथं 0 घ्या, इथं 2 घ्या. एक्स इज लेस दॅन 0 म्हणजे 0च्या मागं लेस दॅन, आणि एक्स इज ग्रेटर दॅन 2, 2च्या पुढे. असा कोणता नंबर आहे जो 0 पेक्षा छोटा आणि 2 पेक्षा मोठा असतो? असा कोणता नंबर आहे का रे जो 0 पेक्षा लहान आहे आणि 2 पेक्षा मोठा आहे? असा कोणता नंबर पॉसिबल आहे का? येस और नो? तो कोई नंबर है जो No. 0 से छोटा और 2 से छोटा नहीं है, मतलब ये भी केस खत्म हो गया. अपने पास एक ही बचा है, ये दैट इज 0 और 2 के बीच वाले नंबर. तो दिस इज ऑप्शन नंबर 2 अपना. आई थिंक ये 1 या 2 कुछ था, 0,2. समझ में आया? अभी जिसको नहीं समझा था रिपीट किया है, समझ में आया? कमेंट करो भाई.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, अभी देखो, इंक्रीजिंग और डिक्रीजिंग के हमने 6-7 क्वेश्चंस देख लिए. आपको एक अंदाजा आ चुका है कि इंक्रीजिंग डिक्रीजिंग बोला तो क्या करना है. सबसे पहले डेरिवेटिव लेस देन 0 या ग्रेटर देन 0 बताना है, बराबर. और उसके बाद आपको क्या करना है, लास्ट स्टेप पे आके रुकने के बाद एक्स क्या सब्स्टिट्यूट करना है वो सोचना है, डिसाइड करने के भाई मैं एक्स ये डालूंगा तो क्या पॉजिटिव जा रहा है निगेटिव जा रहा है, वो डिसाइड करना है, आगे जाना है. ठीक है, नेक्स्ट पार्ट आता है मैक्सिमा एंड मिनिमा. व्हाट इज दिस मैक्सिमा एंड मिनिमा? पे अटेंशन. ये वाई एक्सिस है, ये एक्स एक्सिस है, और आपने एक ग्राफ कोई ड्रॉ किया, समझ लो हियर इट इज दी ग्राफ, बराबर. ये एक ग्राफ है, ठीक है. और यहाँ से यहाँ तक मैं ग्राफ कंसिडर कर रहा हूँ. अब ग्राफ देखो, कुछ जगह पे इंक्रीज हो रहा है और कुछ जगह पे क्या हो रहा है, डिक्रीज भी हो रहा है, हाँ या ना. पहले ग्राफ क्लियर दिख रहा है सबको, मुझे बताओ. ये ग्राफ क्या हो रहा है, कुछ जगह पे इंक्रीज हो रहा है, कुछ जगह पे डिक्रीज हो रहा है. ये ग्राफ इंक्रीज होते होते कहीं ना कहीं एक जगह पे जाके मैक्सिमम पॉइंट पे पहुंच रहा है, हाईएस्ट पॉइंट पे पहुंच रहा है. जैसे कि यहाँ पे देखो मैक्सिमम है, बराबर. फिर यहाँ से आते समय यहाँ पे क्या है, मिनिमम वैल्यू है, बराबर. फिर जा रहा है, फिर यहाँ पे क्या है, मैक्सिमम है, और फिर यहाँ पे क्या है, मिनिमम है. समझ में आया सबको, बराबर. जो टॉप पॉइंट है दैट इज कॉल्ड एज मैक्सिमम, जो बॉटम है दैट इज कॉल्ड एज मिनिमम. फिर ऊपर जा रहा है मैक्सिमम मिनिमम मैक्सिमम मिनिमम. लेकिन मैक्सिमम पॉइंट यहाँ पर भी है, मैक्सिमम पॉइंट यहाँ पर भी है, तो ये दोनों में भी एक मैक्सिमम है ना, है ना. अरे बोला ना, अगर आप बोलोगे नहीं तो पता कैसे चलेगा मुझे आपको समझ रहा है कि नहीं समझ. हेलो, अरे बोलो भाई, समझ में आ रहा है कुछ? यस सर. सर. ये जो मैक्सिमम वैल्यू है दिस इज कॉल्ड एज मैक्सिमा. इसको क्या हो जाएगा, मिनिमा. तो फिर ये और ये क्या हो गए, फिर ये भी मैक्सिमम वैल्यू, ये भी मिनिमम है. ये मैक्सिमम है लेकिन ये इस मैक्सिमम से छोटी है, इसके लिए इसको बोला जाता है लोकल मैक्सिमा. लोकल मतलब अपने एरिया में वो बड़ा है, समझ में आएगी नहीं, लोकल मैक्सिमा. तो इसको हम क्या बोलेंगे, लोकल मिनिमा. दिस इज कॉल्ड एज लोकल मिनिमा. समझ में आ रहा है, मैक्सिमा मिनिमा लोकल मैक्सिमा लोकल मिनिमा, क्लियर है. अगर मैं इसी ग्राफ को आगे एक्सटेंड करते जाता हूं तो आपको मुझे बताना है कि कौन मैक्सिमा मिनिमा होगा और कौन लोकल मैक्सिमा लोकल मिनिमा हो जाएगा. अभी बताओ, अब ये मैक्सिमा है या लोकल मैक्सिमा है, बोलो भाई. लोकल मैक्सिमा. ये क्यों लोकल मैक्सिमा है, क्योंकि इससे कोई बड़ा बन चुका है अभी, तो इट इज लोकल मैक्सिमा, बराबर. ये भी लोकल मैक्सिमा, ये भी क्या है, लोकल मैक्सिमा. लोकल मैक्सिमा क्यों, इससे कोई बड़ा है, दिस विल बी अ मैक्सिमा ओनली.
क्या बन गया? मैक्सिमा। ये क्या, ये मिनिमा है, लेकिन ये मिनिमा भी बचा नहीं, ये क्या बन गया अभी? लोकल लोकल मिनिमा, क्योंकि मिनिमा यहाँ पे आ गया, उससे भी छोटा। ठीक है, तो दिस विल बिकम मिनिमा, बराबर। और लोकल मिनिमा ये यहाँ पे वापस, दिस इज लोकल मिनिमा। समझ में आ रहा है अच्छे से सबको? कोई डाउट है? मैक्सिमा मिनिमा क्या होता है? किसी भी ग्राफ का मैक्सिमम वैल्यू इज कॉल्ड एज मैक्सिमा, किसी भी ग्राफ का मिनिमम वैल्यू जितना जा रहा है दैट इज कॉल्ड एज मिनिमा, बराबर। तो मान लीजिए, ये आगे वाला पार्ट में निकाल दे रहा हूँ। देखो अभी ये जो मैक्सिमम वैल्यू है और ये मिनिमम, बाकी मैं यहाँ से निकाल देता हूँ। ठीक है, ये मैक्सिमम वैल्यू है, तो यहाँ पे मैं नीचे आता हूँ, तो यहाँ पे x का कुछ ना कुछ वैल्यू मुझे मिल रहा है। ठीक है, कहीं ना कहीं x की वैल्यू है, राइट? x इज इक्वल टू ए, x इज इक्वल टू ए, तो यहाँ पे क्या होगा? f ऑफ a होगा, बराबर, जो कि इसका मैक्सिमम वैल्यू होगा। यहाँ पे क्या है? x इज इक्वल टू b, तो यहाँ पे क्या आ जाएगा? x इज इक्वल f ऑफ b आएगा, जो कि इसका मिनिमम वैल्यू है। मतलब a पे मैक्सिमम है और b पे क्या है? ये फंक्शन मिनिमम है। अब ध्यान देना जरा, जब आप a पे जा रहे हो, जब आप a पे हो, तो शुरुआत में जब यहाँ से आपने चढ़ाई स्टार्ट की, बराबर, यहाँ पे आप फॉर एग्जांपल थे, मान लीजिए आपने यहाँ से वॉकिंग स्टार्ट किया, वॉकिंग स्टार्ट करते करते आप यहाँ पे पहुंचे और फिर यहाँ से उतरना स्टार्ट किया आपने। तो मुझे बताओ, जब आप ऊपर चढ़ के नीचे आ रहे हो, तो आपको, जब आप सीधा जा रहे हो, पहले ऐसे ऊपर जा रहे हो, बराबर, ऊपर जा रहे हो, तो आप फिर धीरे 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 आप ऐसे फ्लैट लेवल पे आ रहे हो, मतलब आपका स्लोप जो है वो क्या हो रहा है? कम हो रहा है, बढ़ रहा है? अभी कम हो रहा है या ना? जब आप टॉप पॉइंट पे जाते हो, तो टॉप पॉइंट पे पहुंच के नीचे आते समय आपका स्लोप कम हो जाता है, और जब आप बॉटम पे आते हो, यहाँ पे बॉटम पे आ रहे हो, तो बॉटम पे आते समय आप फिर फ्लैट हो रहे हैं, तो आपका स्लोप धीरे 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 वापस क्या हो रहा है? बढ़ना स्टार्ट हो चुका है। समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? ठीक है, तो अगर सिंगल डेरिवेटिव पॉजिटिव है, देन इट इज इंक्रीजिंग फंक्शन। ध्यान देना क्या लिख रहा हूँ। फर्स्ट डेरिवेटिव पॉजिटिव है तो इंक्रीजिंग, फर्स्ट डेरिवेटिव निगेटिव है तो डिक्रीजिंग। ये तो हमने बहुत बार किया, अभी 5-6 क्वेश्चन भी हुए उसके ऊपर। अब डेरिवेटिव मतलब सिंपल स्लोप एक जगह पे, अब उसको मैं आगे लेके जा रहा हूँ, तो जब वो स्लोप का स्लोप, दैट इज कॉल्ड एज डबल डेरिवेटिव, दैट इज कॉल्ड एज अ डबल डेरिवेटिव। मतलब अगर यही आगे लिखता हूं, अगर डबल डेरिवेटिव इज नथिंग बट आपका जो स्लोप ऊपर जा रहा है उसका स्लोप, स्लोप का स्लोप, मतलब वो बढ़ रहा है कि कम हो रहा है। जैसे देखो, ऊपर जाते समय स्लोप आपका पॉजिटिव है, लेकिन एक्चुअली जैसे आप ऊपर जाना चालू किए, स्लोप कम होना भी चालू हुआ है। पॉजिटिव है लेकिन कम होना चालू हो गया है, पॉजिटिव है लेकिन क्या हुआ है? कम होना स्टार्ट हो चुका है। समझ में आ रहा है? यहाँ पे टॉप में और बॉटम में क्या है? स्लोप भले ही आपका नेगेटिव है, लेकिन अब बढ़ना स्टार्ट होने वाला है, बराबर। तो उसको बोलते हैं डबल डेरिवेटिव। तो डबल डेरिवेटिव अगर आपका पॉजिटिव आया, ध्यान देना, डबल डेरिवेटिव पॉजिटिव, डबल डेरिवेटिव हमेशा यहाँ पे नीचे पॉजिटिव होता है, तो वो पॉजिटिव आया तो इट इज मिनिमा, वो मिनिमम होता है, इट इज मिनिमा। और अगर डबल डेरिवेटिव नेगेटिव निकला, वो मैक्सिमम पॉइंट होता है, मैक्सिमा। देखो मैं यहाँ पे लिख के बताता हूँ आपको। यहाँ पर सिंगल डेरिवेटिव ग्रेटर देन 0 होगा, क्योंकि आप इंक्रीजिंग टॉप पॉइंट पे जा रहे हैं, इंक्रीजिंग को, ठीक है। और यहाँ पर आपका डबल डेरिवेटिव जो रहेगा, बराबर, एक्चुअली देखा जाए तो टॉप पॉइंट पे आपका डेरिवेटिव 0 ही होता है वैसे, उसके पहले, बराबर, आपका पॉजिटिव रहने वाला है, बराबर। यहाँ पे फर्स्ट डेरिवेटिव आपका क्या होने वाला है? 0। टॉप में तो फ्लैट होता है ना, तो फ्लैट पे आपका फर्स्ट डेरिवेटिव 0, इधर भी फर्स्ट डेरिवेटिव क्या आने वाला है? आपका 0 आने वाला है, क्योंकि बॉटम है, डेरिवेटिव तो 0, स्लोप है ना, फ्लैट सरफेस है। लेकिन वहां पे टॉप में डबल डेरिवेटिव हमेशा लेस देन 0 होता है, और बॉटम में डबल डेरिवेटिव, ये हमेशा ध्यान रखना। सिंगल डेरिवेटिव स्ट्रेट फॉरवर्ड, अगर सिंगल डेरिवेटिव पॉजिटिव है तो इंक्रीजिंग फंक्शन है, नेगेटिव है तो डिक्रीजिंग फंक्शन है। पॉजिटिव है तो मिनिमम वैल्यू है वहां पर, और निगेटिव है तो मैक्सिमम वैल्यू वहां पर है। अब इसको क्या करेंगे, पहले इसके ऊपर कुछ क्वेश्चन सॉल्व करते हैं, तो आपको पता चलेगा कि ये एक्चुअल में कैसे एप्लीकेबल है।
नेक्स्ट क्वेश्चन, द वैल्यू ऑफ फंक्शन f of x is equal to x minus 1 or x minus 2 the whole square at its maxima is इसका इनका क्वेश्चन ये है कि इसका जो ग्राफ बनेगा इसका मैक्सिमम वैल्यू कहाँ तक जा रहा है, मतलब मैक्सिमम जहाँ पे जा रहा है वहां पे y का वैल्यू क्या है। समझ में आ रहा है क्या पूछा है उन्होंने? ठीक है, अगर किसी का इसका हम ग्राफ ड्रॉ करेंगे तो ग्राफ ड्रॉ करने के बाद वो मैक्सिमम कहाँ तक जा रहा है और जहाँ पे जा रहा है वहां पे उसका y एक्सिस के ऊपर अगर हम आ जाएंगे तो उसका आंसर क्या आ रहा है वो ढूंढना है हमें, विदाउट ड्रॉइंग एनी ग्राफ। कोई भी ग्राफ ड्रॉ बिना किए हमें ये ढूंढना है। समझ में आ रहा है ना? मैक्सिमम और मिनिमम वैल्यू, सबसे पहले मैक्सिमा हो या मिनिमा हो उसका डेरिवेटिव वहां पे कितना होता है, मैंने बोला था आपको। मैक्सिमम हो या फिर मिनिमम हो वहां पे उसका फर्स्ट डेरिवेटिव क्या आता है, बोलो? मैक्सिमम हो या मिनिमम हो वहां पे उसका फर्स्ट डेरिवेटिव इज ऑलवेज 0, क्योंकि मैक्सिमम पे टॉप पे जा रहे हो तो फ्लैट सरफेस है, बॉटम में जा रहे हो तो भी क्या है, फ्लैट सरफेस है, तो वहां पे टेंजेंट विल बी पैरेलल टू एक्स एक्सिस, नीचे भी टेंजेंट विल बी पैरेलल टू एक्स एक्सिस, दैट मींस द डेरिवेटिव इज 0 एट दैट पॉइंट, राइट? तो मैक्सिमम हो मिनिमम हो वहां पे उसका फर्स्ट डेरिवेटिव 0 ही आने वाला है। तो पहले मैं f of x इज इक्वल टू x माइनस 2 सॉरी x माइनस 1, पहले मैं इसको सॉल्व कर लेता हूँ। x माइनस 2 द होल स्क्वायर इज x स्क्वायर माइनस 4x प्लस 4, पहले मैं इसको प्रॉपर पॉलिनोमियल में कन्वर्ट कर लेता हूँ। x इंटू एक्स स्क्वायर इज एक्स क्यूब, x इंटू माइनस 4x स्क्वायर प्लस 4x माइनस x स्क्वायर प्लस 4x माइनस 4। तो द फंक्शन f of x इज इक्वल टू x क्यूब माइनस 4x स्क्वायर माइनस 5x स्क्वायर 4x 8x माइनस 4। ये आपका मेन फंक्शन बन गया। अभी उन्होंने पहले फैक्टर्स बना के दिए थे तो अभी हमने इसको प्रॉपर पॉलिनोमियल में कन्वर्ट किया। अब मैं क्या करूंगा, इसका फर्स्ट डेरिवेटिव इज इक्वल टू क्या बताऊंगा? अरे बोला पटकन, तुम बोलतच नाही कसं समजणार आहे? तो पहिलं डेरिवेटिव आपण काय दाखवणार आता? 0 दाखवणार ना? तो पहिलं डेरिवेटिव आपण काय दाखवणार? 0 फॉर मॅक्झिमा और मिनिमा, मॅक्झिमा असो किंवा मिनिमा असो त्याचं पहिलं डेरिवेटिव्ह नेहमी काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे। याचं डेरिवेटिव्ह काढा, x क्यूबचं 3x स्क्वेअर, 5x स्क्वेअरचं 10x, 8x 8, 4 to 0 इट इज इक्वल्स टू 0, बरोबर? मग आता हे डेरिवेटिव्ह हे f डॅश ऑफ x काढून टाकू आपण। 3x स्क्वेअर मायनस 10x प्लस 8 इज इक्वल्स टू 0। आता याचे फॅक्टर्स पाडायचे, इज इक्वल टू 0 म्हटले ना, मग x च्या व्हॅल्यूज मिळायला पाहिजेत। 8 3 जा 24, मल्टिप्लिकेशन 24 आणि ऍडिशन 10, 6 4 जा, बरोबर की नाही? मायनस 6x मायनस 4x प्लस 8 इज इक्वल टू 0। फॅक्टर्स आय होप तुम्हाला येत असतील, बरोबर? 3x कॉमन निघाला, x मायनस 2, 4 कॉमन निघाला, x मायनस 2, लक्षात घ्या आता x मायनस 2 एक ब्रॅकेट, 3x मायनस 4, ठीक आहे? एकच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या। आता नेमका इथून मेन पार्ट स्टार्ट होतो पुढे। त्या 2 व्हॅल्यू म्हणजे काय मिळालं रे आपल्याला? त्या 2 व्हॅल्यू म्हणजे काय मिळाल्यात लक्षात घ्या आता। समजा समजा याचा ग्राफ काय असा येतोय इक्वेशनचा, कोणाचा? x मायनस 1 इंटू x मायनस 2 द होल स्क्वेअर, याचा ग्राफ असा काहीतरी येतोय, ठीक आहे? तर इथं मॅक्झिमम आहे, इथं मिनिमम आहे, म्हणजे इथं 2 असायला पाहिजे आणि इथं 4/3 असायला पाहिजे। और हा ग्राफ असा असू शकतो जिथं मिनिमम आहे आणि इथं मॅक्झिमम आहे। लक्षात येते का मी काय म्हणतोय? म्हणजे मिनिमाला 2 असायला पाहिजे आणि मॅक्झिमाला 4/3 असायला पाहिजे, पण आपल्याला माहिती नाही। फक्त एवढं कन्फर्म झालेलं आहे 2 आणि 4/3, 2 आणि 4/3 या दोघांना एकाला मॅक्झिमम व्हॅल्यू चालली आणि एकाला मिनिमम चालली आहे, पण कोणाला चालली आहे अजून आपलं फायनल झालेलं नाही। मला सांगा, मुझे बताओ ये कंसेप्ट अभी जो मैंने बताया वो क्लियर हो गया क्या सबको? जो x के 2 वैल्यूज मिले मतलब क्या मिले हमें? ऐसे 2 पॉइंट्स मिले जहां पे वो फंक्शन मैक्सिमम और मिनिमम जा रहा है, लेकिन किसको मैक्सिमम किसको मिनिमम अभी तक पता नहीं है। वो कैसे पता चलता है? वी विल गेट इट विद द हेल्प ऑफ डबल डेरिवेटिव। कैसे मिलेगा? डबल डेरिवेटिव से मिलने वाला है, ठीक है? तो डबल डेरिवेटिव, चलो एफ ऑफ एक्स, इसका डबल डेरिवेटिव, ये जो है ना फर्स्ट डेरिवेटिव था ना, ठीक आहे ना? हा, हे फॉर मॅक्झिमम मिनिमम इथे एफ डॅश ऑफ एक्स लिहिलं होतं मी, ठीक आहे? ते पहिलं डेरिवेटिव्ह आहे,
याचं दुसरं डेरिव्हेटिव्ह करा, डबल डेरिव्हेटिव्ह, एफ डबल डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, डबल डेरिव्हेटिव्ह केल्यावर काय होईल, 3x² डेरिव्हेटिव्ह होईल 6x, -10x होईल -10, बरोबर, आणि 8चं डेरिव्हेटिव्ह 0. आता ह्या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं, एकदा 2 सबस्टिट्यूट करायचं आणि एकदा 4/3 सबस्टिट्यूट करायचं. एफ डबल डॅश ऑफ 2, 6 into 2 -10, 6 to the 12 -10, आन्सर 2 ग्रेटर दॅन 0, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 येतं, याचा अर्थ तिथं काय आहे, मिनिमम आहे, बरोबर. आणि दुसऱ्या व्हॅल्यू नेमकी बघा, इथं 4/3 आहे, इथं 4/3 टाका, 6 into 4/3 -10, 3 to the 4 2 8, 8 -10, आन्सर इज -2, लेस दॅन 0, म्हणजे इथं फंक्शन आहे मॅक्झिमा. समज लक्षात येतं काय, इथं मिनिमम आहे आणि इथं काय आहे, मॅक्झिमम आहे. म्हणजे जर x ची व्हॅल्यू 2 असेल तर ते फंक्शन एकदम मिनिमम लेवलला आहे, म्हणजे खूप कमी व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू मिळणार. आणि जर x ची व्हॅल्यू 4/3 टाकली तर त्या फंक्शन तुम्हाला कसली व्हॅल्यू मिळणार, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू मिळणार. क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, क्वेश्चन मध्ये होतं फाइंड इट्स मॅक्झिमा इज, मॅक्झिमा इज म्हणजे त्याचा ऑप्शन दिलेला आहे 1 2 0 and 4/27, 1 2 0 and 4/27. तर याची मॅक्झिमा काय आहे, मॅक्झिमम कुठे येतं, मॅक्झिमा काय आहे म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायचे. मॅक्झिमम ऍट विच पॉईंट असं म्हटलेलं नाही, तर मिनिमा इज किंवा मॅक्झिमा इज असं जर विचारलं तर त्या व्हॅल्यू पाहिजेत आपल्याला. मग मॅक्झिमा काय टाकल्यानंतर मिळतं रे, 4/3 टाकल्यानंतर मिळतं. मग ह्या मेन क्वेश्चन मध्ये 4/3 सबस्टिट्यूट करायचं. लक्षात आलं का, तर तो ग्राफ आहे ना आपला. मग 4/3 -1 and 4/3 -2 चा स्क्वेअर. मग 4/3 -1 is 1/3 and 3 to the 6 is -2/3 चा स्क्वेअर, 4/9, 4 1 4/27. ऑप्शन डी आला बघा, 4/27. लक्षात आलं, तो भाग होतोय, कळते का काय करायचंय. हा क्वेश्चन समजला का, येस और नो, प्लीज कमेंट फास्ट. हो सर. ठीक आहे ना. सिंगल डेरिव्हेटिव्ह इट हॅज टू बी 0, मॅक्झिमम मिनिमम काढत असताना सिंगल डेरिव्हेटिव्ह 0 सांगायचं आणि सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला 1च्या 2 किंवा 3 व्हॅल्यू मिळतील, कधी कधी 1 पण मिळते. 1 मिळाली तर एक तर फंक्शन ते मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम आहे, 2 मिळालं तर एकाला मॅक्झिमम आहे एकाला मिनिमम आहे, 3 मिळाल्या तर दोघांना मॅक्झिमम एकाला मिनिमम किंवा दोघांना मिनिमम एकाला मॅक्झिमम, असं ते वाढत जाईल. आणि ते कसं चेक करायचं, त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि त्या आलेल्या एक्सच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघायच्या. पॉझिटिव्ह आलं तर मिनिमम आहे, निगेटिव्ह आलं तर मॅक्झिमम आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज the maximum and minimum values of the function sin 4x plus 3 are. फंक्शन काय बघा, sin 4x plus 3, याची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू काय असते. मॅक्झिमम आणि मिनिमम दोन्ही व्हॅल्यू विचारलेले आहेत. ऑप्शन काय, मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू, आणि याचे ऑप्शन दिलेत 1,2, ऑप्शन बी दिलाय 4,2, ऑप्शन दिलेला आहे 2,4c आणि ऑप्शन डी आहे -1,1. ची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू काय असेल. आता बघा, फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला sin 4x plus 3, साईनच्या पुढे अँगल आहे 4x, साईनच्या पुढे अँगल किती का असे ना, साइन फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते, साइन जास्तीत जास्त कितीपर्यंत जातो साइनचा ग्राफ, बोला पटकन. अरे बोला, साइनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते. साइनचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर साइन मॅक्झिमम जातो 1 पर्यंत आणि साइन मिनिमम कुठे जातो रे, -1 पर्यंत. त्या पुढे अँगल 4x टाका ना, 100x टाका ना, 1,00,000x टाका, काही फरक पडत नाही. तो जास्तीत जास्त 1 जाणार आणि मिनिमम -1 जाणार, त्याच्यावर जात नाही. हा जो अँगल असतो, हा अँगल याची फ्रिक्वेन्सी बदलतो. अँगल असतो याची काय बदलतो, फ्रिक्वेन्सी. म्हणजे एक्सच्या बदल्यात जर मी 4x केलं तर तो असा दिसेल काहीतरी ग्राफ. ठीक आहे, एक्सच्या बदल्यात मी x/2 केलं तर तो ग्राफ असा दिसेल, पण तो त्या 1च्या वरती जाणार नाही. जर साईडची हाईट वाढवायची असेल तर त्याच्या बाजूला काहीतरी नंबर लावावा लागतो, त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. पण इथं तर त्या बाजूला काही लावलेलं नाही, याचा अर्थ इथं 1 आहे. म्हणजे साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे, -1 आहे. मग मॅक्झिमम फंक्शन साठी याला 1 घ्या, 1 + 3 किती आला, 4. आणि मिनिमम साठी याला -1 घ्या, -1 + 3 किती आला, 2. 4,2, ऑप्शन बी संपलं, 4 मार्क्स.
सॉल्व्ह करायची गरज पडली का? समजलं की नाही? पटकन बोला. येस सर. हो Yes, सर. sir. ग्रेट. आता एक याच्या आधी जो क्वेश्चन केला आपण तो त्या पद्धतीचा एक क्वेश्चन आहे. The function f of x is x raised to 5 minus 5x raised to 4 plus 5x cubed minus 10 has a maximum when x is equals to ऑप्शन ए दिलेला आहे 3, b is 2, c is 1 and d is 0. हे फंक्शन कधी मॅक्झिमम होईल ज्यावेळी x ची व्हॅल्यू 3 असेल, 2 असेल, 1 असेल की 0 असेल. म्हणजे x च्या कोणत्या व्हॅल्यूला हे फंक्शन मॅक्झिमम असेल असं विचारले. x च्या कोणत्या व्हॅल्यूला हे फंक्शन मॅक्झिमम असेल. आता थोडक्यात सांगा, सुरुवात स्टेप नंबर 1, मॅक्झिमम किंवा मिनिमम काही काढायचं झालं तर याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह किती आलं पाहिजे? 0. 0 यायला पाहिजे. बरोबर. x रेस टू 5 चं आलं 4 into x. सॉरी, x रेस टू 5 चं डेरिव्हेटिव्ह 5x square. minus 5x raised to 4 चं 20x cube plus 15x square. It has to be equals to 0. लक्षात घ्या. आता 5x raised to 4 minus 20x cube plus 15x square. It has to be equals to 0. सगळ्यांच्यात काय कॉमन आहे रे? x square कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये आला 5x square minus 20x plus 5. 5 पण कॉमन आहे ना सगळ्यांच्यात. 5 पण काढून टाकू. 5 x square म्हणजे x square minus 4x plus 1. बरोबर का? इज इक्वल्स टू 0. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 यायला लागलं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 कधी येईल? 5 कॉन्स्टंट आहे, त्याचा सोडून द्या विचार का, तर तो कधी 0 होऊ शकत नाही. x square आणि ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ एक तर x square 0 असायला पाहिजे, तर x square 0 असायला पाहिजे, किंवा x square minus 4x plus 1 0 असायला पाहिजे. बरोबर का? x स्क्वेअर 0 असायला पाहिजे, तर x किती असायला पाहिजे? मग 0 इकडे मिळाला. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सॉल्व्ह करत असताना x ची व्हॅल्यू x इज मायनस बी म्हणजे प्लस 4 आला, प्लस और मायनस ये डिस्क्रिमिनंट मायनस बी प्लस और मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 4ac डिवाइडेड बाय 2. सेकंड स्टेपला 5x स्क्वेअर कसं काय घेतलंय? 15x स्क्वेअर आहे ना? 15x. अरे हा सॉरी, बाकी लोक बघा थोडस, मी चुकतोय, मी बघत बसले सगळे. ओके सॉरी. 5x raised to 4 minus 20x cube plus 15x square is equal to 0. बरोबर, मी इथं 5 घेतलं. आता या तिघांच्यातून 5x स्क्वेअर कॉमन घ्या, तर इथं आला x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता 5 सोडण्यात कॉन्स्टंट आहे. ह्या दोघांचं प्रोडक्ट 0 कधी येतं? ज्यावेळी एक तर x स्क्वेअर 0 असायला पाहिजे, किंवा हा ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 0 असायला पाहिजे. म्हणजे काय? एक तर x 0 असायला पाहिजे, किंवा आता याचा फॅक्टर पाडा, मल्टिप्लिकेशन 3 ऍडिशन मायनस 4. मल्टिप्लिकेशन 3 ऍडिशन मायनस 4. बोला पटकन काय आलं? x मायनस 1 अँड x मायनस 3. मल्टिप्लिकेशन 3 आहे का? -1 इंटू -3 प्लस 3, -3 इंटू ऍडिशन केलं तर -4 येते. बरोबर, म्हणजे x ची व्हॅल्यू इथं 1 आली आणि x ची व्हॅल्यू 3 आली. लक्षात घ्या, आपल्याला 3 व्हॅल्यू मिळालेले आहेत. एक मिळाले 0, एक मिळाले 1 आणि एक मिळाले 3. कळलं का? 0, 1 आणि 3. आता 0, 1 आणि 3, 0 पण आहे, 1 पण आहे, 3 पण आहे. आता आपल्याला हे नाही माहिती की 0 ला मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, 1 ला मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, 3 ला मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, हे आपल्याला अजिबात माहिती नाहीये. फक्त कुठं तरी मॅक्झिमम आहे. क्वेश्चन काय होता? क्वेश्चन असा होता की हे फंक्शन मॅक्झिमम कुठं आहे? जर हे फंक्शन मॅक्झिमम आहे तर त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह इट हॅज टू बी निगेटिव्ह. येस ऑर नो? त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे? निगेटिव्ह यायला पाहिजे. मग याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह आपण इथे काढून ठेवलेलं आहे, हे दिसतंय का? सिंगल डेरिव्हेटिव्ह. याचा आता डबल डेरिव्हेटिव्ह करा. डबल डेरिव्हेटिव्ह काय येईल? 20x क्यूब मायनस 60x प्लस 30x, 60x स्क्वेअर प्लस 30x, हे त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह आहे. आता त्याच्यामध्ये एकदा 0 सबस्टिट्यूट करा. बघा, एकदा 0 सबस्टिट्यूट करा. 0 0 0 काय आलं? 0. एकदा 1 सबस्टिट्यूट करा.
1 सबस्टिट्यूट केलं तर सगळं 1. 20 + 30 50 - 60 - 10. आणि एकदा 3 सबस्टिट्यूट करा. 3 चा क्यूब 27 × 2 540 झालं हे. -9 540 बरोबर का? बरोबर लिहिले ना? राईट. आणि ह्या 3 3 जा 9 90 हे कॅन्सल, हे आलं 90 म्हणजे हे पॉझिटिव्ह आलं. आता लक्षात घ्या. 0 टाकलं तर ग्रेटर दॅन 0 टाकलं डबल डेरिव्हेटिव्ह काय आपण केलं f'(0) आन्सर किती येतंय 0. म्हणजे हा ना लेस दॅन 0 आहे ना ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे हा की केस आपण पकडणार नाही. इथं फ्लॅट आहे. इथं निगेटिव्ह आलेलं आहे म्हणजे हे मॅक्झिमम आहे. बरोबर का? आणि इथं पॉझिटिव्ह आलेलं आहे म्हणजे हे मिनिमम आहे डबल डेरिव्हेटिव्ह. बरोबर. आता त्यांनी विचारले मॅक्झिमम कुठे आहे. मॅक्झिमम 1 ला आलेलं आहे. 1 इज द करेक्ट ऑप्शन. 1 टाकल्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतं. याचा अर्थ तिथं ते फंक्शन काय असायला पाहिजे. मॅक्झिमम असायला पाहिजे. लक्षात येतंय का सगळ्यांच्या? बोला पटकन. आहे ना? ठीक है. ओके फाइन. देखो आज जो मैंने पार्ट लिया है मॅक्झिमम मिनिममचे पण क्वेश्चन जेवढे होते 5-6 तेवढे झालेले आहेत. लक्षात आलं मी आज काय डिव्हिजनचा आपण सिनॉप्सिस घेतला. मॅक्झिमम फंक्शन मिनिमम फंक्शन काय आहे ते बघितलं. जिथं फंक्शन मॅक्झिमम असतं किंवा मिनिमम असतं तिथं त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतं. जिथं फंक्शन मॅक्झिमम असतं तिथं त्याचं डबल डेरिव्हेटिव्ह काय असतं. मॅक्झिममला डबल डेरिव्हेटिव्ह काय असतं निगेटिव्ह असतं. मिनिममला डबल डेरिव्हेटिव्ह काय असतं पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असतं. बरोबर ना. मिनिममला डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असतं. त्याचे कसे संगड घालायचे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता. ठीक. नाव नेक्स्ट लेक्चरमध्ये आता हा चॅप्टर आपला संपलेला आहे. याच्यावरती प्रॅक्टिस करत राहा. काही डाऊट्स असतील तर नेक्स्ट सेशनला किंवा तुम्ही ग्रुपवरती डाऊट पोस्ट करा. ठीक आहे. आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये ते डाऊट काय करूयात कम्प्लीट करूयात. YouTube पर अपलोड करू. कोण आहे ओंकार. चालेल बेटा हे लेक्चर मी युट्यूबला अपलोड करतो. ठीक आहे. नंतर तुम्ही बघून घ्या. काय डाऊट आला तर चेक करा. काय डाऊट असेल तर ग्रुपवरती पाठवा. ठीक आहे. विल get a proper solution for you guys. Okay. Thank you so much. Thanks a lot. Bye bye. Take care.